संख्यारेषेवरचा आरंभबिंदू 0 या संख्येशी निगडित असतो. संख्यारेषेवरच्या प्रत्येक बिंदूशी 1 आणि एकच वास्तव संख्या निगडित असते. याउलट प्रत्येक वास्तव संख्येशी निगडित असा संख्यारेषेवर 1 आणि एकच बिंदू असतो. संख्यारेषेवरील प्रत्येक बिंदूशी जी संख्या निगडित असते तिला त्या बिंदूचा निर्देशक म्हणतात. या संख्यारेषांवर छेदनबिंदू O हा दोन्ही अक्षांचा सामान्य आरंभबिंदू दिसतोय. एक्स अक्षावर O पासून उजवीकडच्या संख्या धन आहेत, तर वाय अक्षावर O पासून वरच्या संख्या धन आहेत. याउलट एस अक्षावर ओच्या डावीकडे ऋण संख्या आहेत, तर वाय अक्षावर ओच्या खालच्या संख्या ऋण आहेत. एक्स आणि वाय अक्षामुळे प्रतलाचं 4 भागात विभाजन होतं. हे 4 चरण असं आपण म्हणतो. या 2 अक्षांना कार्टेशियन अक्ष असंही म्हणतात. या अक्षाच्या मदतीने प्रतलात बिंदू कसा निश्चित करायचा? पी हा त्या प्रतलातला कोणताही एक बिंदू आहे. पी बिंदूतून दोन्ही अक्षांना समांतर रेषा काढायच्या किंवा दोन्ही अक्षांवरती लंब रेषा काढायच्या. एक्स अक्षावर काढलेली लंबरेषा एक्स अक्षाला एम बिंदूत मिळते. तिथे एम बिंदूचा निर्देशक 4 आहे, म्हणजे प्रतलातल्या पी बिंदूचा एक्स निर्देशक 4 आहे असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे पी बिंदूतून वाय अक्षावर काढलेली लंबरेषा तिचा निर्देशक 3 आहे असा अर्थ होतो. एकत्रित क्रमित जोडीच्या स्वरूपात पी बिंदूचे निर्देशक 4, 3 असे लिहितात. नेहमी प्रतलातल्या कोणत्याही बिंदूचे निर्देशक लिहिताना कंसात प्रथम एक्स निर्देशक आणि नंतर वाय निर्देशक असंच लिहिण्याची पद्धत आहे. म्हणून 4, 3 आणि 3, 4 हे 2 वेगळेच बिंदू आहेत. प्रतलातला बिंदू जर एक्स अक्षावर असेल तर त्या बिंदूचे निर्देशक कसे लिहायचे? जेव्हा बिंदू एक्स अक्षावरच असतो तेव्हा तो कोणत्या तरी एका संख्येशी निगडित असतो. ती संख्या म्हणजेच त्या बिंदूचा एक्स निर्देशक होतो. आणि एक्स अक्षावरील त्या बिंदूतून वाय अक्षावर लंब काढला तर तो लंब आरंभ बिंदूत जाऊन मिळतो. म्हणून त्या बिंदूचा वाय निर्देशक 0 होतो. एक्स अक्षावरचा प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. याउलट वाय अक्षावरच्या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो आणि आरंभ बिंदूचे निर्देशक 0, 0 असतात. इथे OM बरोबर 4 एकक व ON बरोबर 3 एकक आहे व P बिंदूचा एक्स निर्देशक 4 व वाय निर्देशक 3 आहे आणि 4,3 ला P बिंदूचे निर्देशक म्हणतात. तसेच R बिंदूचे निर्देशक 3,4 आहे. येथे 4,3 व 3,4 हे वेगवेगळे बिंदू आहेत, म्हणून P आणि R हे भिन्न बिंदू आहेत. हे लक्षात घ्या की एक्स निर्देशक नेहमी प्रथम लिहितात. सामान्यतः P हा प्रतलातील कोणत्याही बिंदूचे y अक्षापासूनचे अंतर a एकक आणि x अक्षापासूनचे अंतर b एकक असेल तर बिंदू P चे निर्देशक P + ±a, ±b असे असू शकतात. म्हणजेच बिंदूचे निर्देशक हे 0, धन किंवा ऋण असतात. या आकृतीमध्ये बिंदू R चे y अक्षापासूनचे अंतर c एकक आणि x अक्षापासून अंतर d एकक आहे. म्हणून बिंदू R चे निर्देशक ऋण c, d आहेत. येथे c ला दिलेले ऋण चिन्ह असे दर्शवते की बिंदू R हा y अक्षाच्या डाव्या बाजूस आहे. जर एखादा बिंदू x अक्षाच्या खालच्या बाजूस असेल तर त्याचा y निर्देशक ऋण चिन्हाने दर्शवतात. अक्षावरील बिंदूचे निर्देशक. जर आपण x अक्षावरील एक बिंदू घेतला तर x अक्षापासून त्याचे अंतर निश्चितच 0 असणार, म्हणून त्या बिंदूचा y निर्देशक 0 आहे. x अक्षावरील अशा प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 0 असतो. x अक्षावरील बिंदूचे निर्देशक x, 0 असे असतात. तसेच जर आपण y अक्षावर एक बिंदू घेतला तर y अक्षापासून त्याचे अंतर 0 असणार, म्हणून त्याचा x निर्देशक 0 आहे. अशा प्रकारे y अक्षावरील प्रत्येक बिंदूचा x निर्देशक 0 असतो आणि y अक्षावरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक 0, y असे असतात. आरंभ बिंदूचे निर्देशक 0, 0